सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहरात पुन्हा एकदा खुनाची घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री नाशिक रोड परिसरातील जेल रोड भागात एकाचा खून करण्यात आला, तर हल्ल्यात एक जण गंभीरत्या जखमी झालेला आहे. रितेश डोईफोडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. पूर्व वैमनस्यातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे घटनेनंतर हल्लेखोर स्वतःहून नाशिक रोड पोलिसांसमोर आलेला आहे. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. नाशिक रोड परिसरातील जेल रोड या ठिकाणी 2 तरुणांवर मध्यरात्रीच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झालाय, तर एक जण गंभीरत्या जखमी असल्याची माहिती समोर आलेली असून जखमीवर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहे. जुन्या भांडणांची कुरापत काढून रितेश डोईफोडे आणि त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. डोक्यात दगड घालून धारदार शस्त्रानं वार करत केलेल्या हल्ल्यात रितेशचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र या हल्ल्यात गंभीरत्या जखमी झालेला आहे. रितेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे हल्ला केल्यानंतर हल्लेखोर स्वतःहून नाशिक रोड पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना शरण आलेला आहे. याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस पुढील तपास करत आहे. सनी काळे, नाशिक न्यूज, नाशिक रोड.